स्त्री म्हणजे ताकद आणि ममतेचं सुंदर स्वरूप. ती असली की घरही घर वाटतं आणि जगही सुंदर वाटतं. हॅलो गाईज, मी श्रेया आणि आज मी जात आहे कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथील श्री दत्त शेतकरी सहकारी ग्राहक संस्था लिमिटेड म्हणजेच श्री दत्त भांडार येथे. सहकार महर्षी सारे पाटील यांच्या दूरदृष्टीने सुरू झालेली ही संस्था तब्बल 38 वर्षाहून अधिक काळ विश्वासाने चालत आहे. ग्राहकांना दर्जेदार वस्तू आणि उत्तम सेवा देण्यासाठी नेहमीच ओळखली जाते आणि येथे सर्व महिला कर्मचारी आहेत. त्या कुटुंब आणि काम दोन्ही जबाबदारीने खूप छानपणे सांभाळतात. आजच्या या खास दिवशी सारिका जाफळे मॅडम आणि माझ्या मम्मीने सर्वांना गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा दिल्या. त्यानंतर आम्ही सर्वांनी मिळून केक कट केला. मग तर खूप मजा आली. सगळ्या जणी खूप आपुलकीने मला केक भरवत होत्या आणि नंतर सगळ्यांनी एकमेकांना सुद्धा केक भरवले. त्या क्षणी सगळ्या महिलांचा चेहऱ्यावरचा दिसणारा आनंद पाहून मलाही खूप छान वाटत होतं. त्यानंतर आम्ही सर्वांनी नाश्ता केला आणि मग Cheers. आणि मग आम्ही गेलो शिरोळमधील प्रसिद्ध झुणका भाकर केंद्र येथे. हे केंद्र चालवणाऱ्या महिला स्वतःच्या मेहनतीने आणि आत्मविश्वासाने उभ्या आहेत. तुम्ही आला आणि आमचं पण कौतुक केलं त्याबद्दल आम्हाला खूप छान वाटलं. कारण महिलांना आता शक्यतो कोणीच असं किंमत जास्त देत नाही आणि आपण काही कमी नाही हे तुम्ही दाखवून दिलं आम्हाला. त्यामुळे आम्हाला पण उत्साह वाटला की आम्ही महिला पण आम्ही कुठं कमी नाही. तुम्ही सगळ्या छान इंडिपेंडन्स त्यामुळे मला पण म्हणजे तुमचं कौतुक करावंसं वाटतं. ग्राहकांना तुम्ही सगळं म्हणजे सगळे व्यवस्था वगैरे बघतात, आपलं घर सांभाळून हे सगळं सांभाळतात, व्यवसाय व्यवस्थित करू शकतात. त्यामुळे मला तुमचा अभिमान वाटला म्हणून मला तुमचं महिला दिनानिमित्त स्वागत करावंसं वाटतं. म्हणजे तुम्हाला शुभेच्छा द्यावंशा वाटल्या. आम्हाला खरंच खूप छान वाटलं मॅडम. आम्हाला पण काहीतरी किंमत आहे किंवा जास्त अभिमान वाटला आम्हाला. कारण आम्ही भाकरी करतो म्हणून आम्हाला कमी लेखतात. कधी आम्ही एवढ्याच पगार कुठं पण केलं तर तुम्हाला किती पेमेंट आहे, तर आम्हाला सगळ्यात कमी पेमेंट असून आम्ही अभिमानाने इथं काम करतो. पण हे काम आम्ही जे करतोय ना ते अभिमानास्पद आहे आणि आम्हाला या कामाचा गर्व आहे. कारण आम्ही कधी अन्नदान हे श्रेष्ठ दान करतो. आणि मॅडम असं पण आहे पहिला ह्या मॅडमचा द्या आणि आधी पाठवा असं करतात. रिस्पेक्ट आहे आम्हाला सगळीकडे. या काकूंचं बोलणं ऐकून मी खरंच खूप भावुक झाले आणि मी खुशी होते की आमचा आजचा इव्हेंट हा खूप सक्सेसफुल झाला. चला तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.